मध्ये चालली आहे ते म्हणजे धोत्रे टीमचा खाड्याचा बाडा 12वा खेळाडू तुमचा इथे उपस्थित आहे. थँक्यू. साहिल गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. चला मॅच स्टार्ट करायचे लगेच. गोलंदाजी मार्क होते साहिल. आपण पहिला बॉल डिलिव्हर करताच चालू याच्या आधीच स्टॉपवॉच चालू करायचा आहे. टायमर लावून मॅच स्टार्ट करतोय आपण. 3 ओव्हर 15 मिनिटांमध्ये संपवायच्या आहेत फिल्डिंग टीम. चला सेकंड राऊंडचा दुसरी मॅच सज्ज झालाय. पहिला बॉल साहिल वर्सेस सनी. पहिलाच बॉल विकेट किपर थोडीशी चुकी करतायत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र वाईड +1 2 रन्सने सुरुवात झाली आहे. एक्स्ट्रा अवांतरच्या 2 धावेने सुरुवात केली आहे ते म्हणजे दुसऱ्या टीमने. दुसऱ्या टीम सुंदर पद्धतीने पहिले मॅच खेळले. पायरमल संघासमोर एक हाती विजय आपल्या टीमसाठी मिळवला. सनी आणि वैभव त्या मॅच मध्ये सुद्धा चांगली बॅटिंग केली होती दोन्ही फलंदाजांनी. साहिल मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यावेळेला समोरच्या दिशेला सीधी बॅट नो बकवास चेंडू स्टँड अँड डिलिव्हर षटकार. वैभव ज्या प्रकारे वैभवची हाईट आहे ज्या प्रकारे वैभवचा बॅट स्विंग आहे त्याच्या रडार मध्ये बॉल भेटला तर तो ठेवणार नाहीये. गती आवडते स्वतः एक गोल तेज तरर गोलंदाज आहे त्यामुळे गती त्याला जास्त डिस्टर्ब करू शकत नाही. त्याला जास्त काही फरक पडत नाहीये. तर त्याच्या स्लॉट मधल्या बॉलला त्याने आउट ऑफ द प्लॉट पाठवलाय. धोत्रेचा ब्रँड वैभव आणि यावेळेला बॅटची लिडिंग एज विकेट किपरने चुकी केली आहे. त्यांच्या हाताला लागून चेंडू थर्डमॅन डीप थर्डमॅनला 4 धावांसाठी ट्रॅव्हल झाला. एक डिफ्लेक्शन मिळालं. विकेट किपरच्या हाताला लागून गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक सुद्धा बॉलच्या दिशेला आला होता. पहिली मुवमेंट त्याची आधीच झाली होती त्यामुळे कव्हर करू शकला नाही. नंतर बॉल षटकारानंतर आला चौकार. हार्ड चान्स होता मात्र घेणं गरजेचं होतं. निलेश यांच्याकडनं थोडीशी चुकी झाली आहे. यावेळेला समोरच्या दिशेला घणाघाती प्रहार. चेंडू पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क. इट्स अ मायटी हिट षटकार. साहिल चुकीची कामगिरी. बॉल जसा डिलिव्हर केला त्याला समजलं होतं की मी चुकीच्या लेंथ वरती बॉल टाकलाय. चुकीच्या बॅट्समॅनला बॉल टाकलाय आणि बॉलला खडे खडे फेकून दिलं 6 धाव्यांसाठी. वैभव धोत्रे टीमचा सिक्सर किंग पॉवर प्ले मध्ये स्वतः आता बॅटिंगला आले या मॅच मध्ये आणि चमकदार कामगिरी करतात. स्लोवर बॉल दिशा चुकीची. आउटसाइड ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न त्याला ओळखला आणि डीप पॉइंटला चेंडू टू बाउन्स होती. चौकार षटकार चौकार षटकार चौकार. 6-4 6-4. 20 धावा मागील 4 बॉल वरती आल्यात. पहिल्या बॉल वरती एक्स्ट्राच्या आलेल्या 2 रन 22 रन स्कोर कार्ड वरती. 4 बॉलचा खेळ झालाय. साहिल चांगला समाचार घेतलाय साहिल यांचा. वैभव मैदानामध्ये पेटलेत. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. आता मात्र धोत्रे टीमचा ब्रँड मैदानामध्ये सिद्ध करतोय तो म्हणजेच वैभव. शॉर्ट बॉल पुल केलाय समोरच्या दिशेला. तिथे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत 2-2 येण्याचा प्रयत्न. चुकीची कॉलिंग आणि या चुकीला माफी नाहीये. पुन्हा एकदा चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार झालाय. कॉलिंग करणं गरजेचं होतं.
कोणता खेळाडू कॅच घेणार याच्याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं, मात्र कोणी कॅच घेतली नाहीये. हाताच्या मधून चेंडू ट्रायव्हल झाला. 1 बाउन्स 4 धाव्यांसाठी. 2 चान्स मिळाले, 2 जीवदान मिळाले मी तर खऱ्या अर्थाने म्हणेन वैभव यांना, आणि त्याचा संधीचं सोनं केलंय प्रत्येक वेळेला. ही कॅच जी सोडली आहे त्याच्यावरती कितपर्यंत धावा बनवणार वैभव. 26 रन स्कोर कार्ड वरती आहेत. साहिल कमबॅक करणार का या बॉल वरती की वैभव आक्रमण करणार. पुन्हा एकदा त्याच्या रडार मध्ये तो फेकून देणार आउट ऑफ द पार्क मध्ये. खूप दूरवरचा षटकार. चुकीची लेंथ. एकच टप्पा पकडला होता ओव्हर पिच, त्याच्यावरती आक्रमण आणि आक्रमण मैदानामध्ये दाखवला. धोत्रे टीमचा ब्रँड वैभव मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करतोय. काय बॅटिंग केले वैभवने. 32 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये बनवल्या, ज्यामधील बॅटने आलेल्या 30 धावा. वैभव 6 बॉल फेस केले. 6 बॉल मध्ये 3 षटकार आणि 3 चौकार आपल्या टीम साठी खेचलेत. बत्तीस रन स्कोर कार्ड वरती. ज्या प्रकारे दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना झाला होता ज्याच्यामध्ये धावा बनवल्या होत्या त्या आंतर टीमने 63, त्याच प्रकारे या मॅच मध्ये सुद्धा धावा होणार का. सेकंड राऊंडचा दुसरा सामना सुद्धा एक हाय स्कोरिंग कडे व्हायला लागलाय. पहिल्याच ओव्हर मध्ये 32 धावा. साहिल जो मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच होता त्याच्यावरती आक्रमण चढवलं वैभव यांनी, ज्यासाठी त्यांनी स्वतःला प्रोमोट केलं होतं या मॅच मध्ये ओपनिंग साठी, ते त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. पहिल्या ओव्हर मध्ये 32 धावा आल्यात. मात्र हे क्रिकेट आहे. क्रिकेट अनिश्चितच असं खेळ आहे. कधी काय घडेल आणि कधी काय बिघडेल, कधी कोणता संघ कमबॅक करेल याचा काही नेम नाहीये. कारण की आज पहिल्याच मॅच मध्ये आंतरडोरेटी संघाने जो कमबॅक केला होता, जो धक्का दिला होता एक्सेल टीमला, 6 बॉल मध्ये 7 धावा डिफेंड केल्या होत्या त्यांच्या अमोलने, तिथून मात्र त्यांनी मागे वळून बघितलेलं नाहीये. दुसरी मॅच 1 साइड जिंकले. स्ट्राईक एंड वरती सनी आलेत. नॉन स्ट्राईक एंडला उभे राहिले. पहिल्या ओव्हर मध्ये 6च्या 6 बॉल आता स्ट्राईक वरती आलेत. पहिलाच बॉल खूप दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज आणि डायरेक्ट हिट. रनआउट स्वरूपात पहिला फलंदाज बाद. कॉल केलं होतं सनी यांनी की नको घेऊया रन, मात्र वैभव स्ट्राईक घेण्याचा मोह आवरला नाहीये आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याच्या नादामध्ये रन स्वरूपात फलंदाज बाद होत आहेत. पहिला आदरा लागतोय तो बॅटिंग करण्यात दुसऱ्या टीमला. याची गरज होती ती म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या टीमला, की वैभव जो सेट होता 6 बॉल मध्ये 30 धावा बनवल्या होत्या, तो मात्र या वेळेला रनआउट स्वरूपात बाद होऊन बॅक टू द पवेलियन चाललाय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज निलेश मैदानामध्ये चाललाय. एक चांगली ओव्हर पुन्हा एकदा मॅच मध्ये बनवून ठेवू शकते ते म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या टीमला. पहिल्या ओव्हर मध्ये जरूर बऱ्याच धावा खर्च केल्या, मात्र एक क्रिकेट आहे आणि कमबॅक करण्याची संधी बॉलरकडे 6 बॉल वरती असते. बॉलरकडे जास्त वेळ संधी असते कमबॅक करण्याची बॅट्समॅन पेक्षा. आपल्या चांगल्या गोलंदाजाने जर मार खाल्लाय तर त्याला कसं कव्हर केलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला आलं पाहिजे क्रिकेटमध्ये. मात्र वैभव एक बॉल जर गेला असता तर वैभव बोलेल की काही फरक पडला नसता. चांगली लय होती वैभवकडे, संधी होती मोठा स्कोर करण्याची. बॅटिंगसाठी आता निलेश आले स्ट्राईक वरती. या वेळेला अजून एकदा विकेटची संधी आहे. प्रवीण बॉल करते आलेत, कोणती चुकी करणार नाहीये. 2 बॉल वरती 2 विकेट आल्यात. थोडस का होईना मात्र कमबॅक या ओव्हर मध्ये बघायला मिळत आहे. 32 रन स्कोर कार्ड वरती आहेत. निलेश आणि वैभव डगआउटच्या दिशेला आलेत. पहिल्याच बॉल वरती निलेश बाद झालेत. किरण बॅटिंगला चाललेत. इनॅट नंबर 4, 14 नंबरच्या जर्सी मध्ये किरण. 32 रन स्कोर कार्ड वरती. इथून पुढे कशा प्रकारे बॅटिंग करणार, कशा प्रकारे स्कोर कार्ड चालवणार
याच्याकडे लक्ष लागलं आता आल्या सर्व प्रेक्षकांचं, मैदानावरील सर्व प्रेक्षकांचं आणि घर बसल्या सर्व प्रेक्षकांचं केटीसी लाईव्हच्या माध्यमातून आणि आमच्या आयोजकांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. जे हनुमान क्रिकेट संघ एक्सल यांनी आयोजित केला जे हनुमान चषक 2026 मध्ये बंटी असतील, संगम बोराडे असतील, करण असतील, बाकी सर्व त्यांचे साथीदार असतील, सर्वांचाच बरीचशी मेहनत बघायला मिळते आपल्याला. हरीशंचा हा बॉल, सुंदर बॉलिंग हरीशंची बघायला मिळते. आपल्या पहिल्या गोलंदाजाची ओव्हर कव्हर करत असताना आता हरीश मात्र बघायला मिळतात. सुंदर सुरुवात झाली आहे. 3 बॉल मध्ये 1 रनआउट, 1 विकेट, 1 डॉट बॉल असं समीकरण मैदानामध्ये हरीश दाखवतात. एकही धाव खर्च केलेली नाहीये 3 बॉल मध्ये. करना पडेगा आणि जे काय करायचं आत्ताच करायला लागेल. फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केलाय. या वेळेला स्लोवर टाकण्याचा प्रयत्न फसला. आतापर्यंत चांगला बॉलिंग करत होता, या वेळेला चुकी झाली. फुलटॉस बॉल वरती 6 धावा खर्च कराव्या लागल्या हरीश यांना. बॅटिंग साठी आलेला किरण पहिला बॉल डॉट खेळले होते, त्यानंतर मात्र षटकार ठोकला. षटकार आलाय. 3 डॉट बॉल होते, त्यानंतर षटकार. किरण पुन्हा एकदा स्टेप आउट झालेत. समोरच्या दिशेला बॉल तर खेळून काढलाय. या वेळेला बॉल खालती साहिल आलेत, कोणती चुकी करणार नाहीयेत. अजून एक फलंदाज बाद होतोय. विकेट किपर निलेश म्हणताय त्याच्या आधीचा बॉल कशासाठी स्लोवर टाकला होता. मात्र एक गोलंदाजाची एक बॅट्समॅनची आता मैदानात बघायला मिळते. किरण यावेळेला सुद्धा आपल्या टीम साठी बॅटिंग करत असताना बघायला मिळाले. मोठा फटका कन्वर्ट करू शकले नाही. यावेळी बॉल वरती विकेट गेली. 38 वरती स्कोर कार्ड बघायला मिळते. अजून एक बॉल बाकी आहे सेकंड ओव्हरचा. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉल मध्ये खऱ्या अर्थाने 50+ टार्गेट स्कोर कार्ड वरती लागणार की 60 पर्यंत जाणार. त्याच्या विपरीत कशा प्रकारे रोखणार येणारा गोलंदाज हरीश. 5 बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्यात, 2 फलंदाज बाद केलेत. कमबॅक ओव्हर बघायला मिळतीये ती म्हणजेच खाडेचा पाडा संघाकडून. बॅटिंग साठी नवीन फलंदाज मैदानामध्ये गेले अनिल. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट काव कॉर्नरच्या वरतून अजून एक जे हनुमान क्रिकेट संघ एक्सल जे हनुमान ब्रँडेड षटकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ज्या प्रकारे बॉल बॅटला स्पर्श झाला होता, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, परफेक्ट मिडल झाला. 6 धाव्यांचा स्टॅम्प लावला होता या फटक्यावरती. दोन षटकार या ओव्हर मध्ये आले. अरे जरूर विकेट घेतला 2, मात्र 2 षटकार खर्च केले. तिसऱ्या ओव्हर मध्ये कोणावरती विश्वास दाखवणार खाड्याचा पाड्या संघाचा कर्णधार सतीश. गोलंदाजी मार्क वरती सतीश. धावा खर्च झाला 2 ओव्हर मध्ये 44. सतीश स्लॉग ओव्हर घेऊन आले. शेवटची ओव्हर घेऊन सनिया फिरून मारण्याचा प्रयत्न. तिकडे डीप फाईन लेगला स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक अगदी जलद गतीने बॉल वरती आले. फील्ड केला तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण झाल्यात. 46 रन स्कोर कार्ड वरती. दुसरी टीम एका चांगल्या स्थितीमध्ये बघायला मिळतात. 3च ओव्हरची मॅच आहे. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 46. सनी आणि सनींची साथ देतात अनिल, ज्याने पहिल्याच बॉल वरती षटकार खेचला. सनी सफल झाले मात्र मिस केला या बॉलला. गोलंदाज सुद्धा हसतोय आणि फलंदाज सुद्धा हसतोय. त्या दोघांना माहिती आहे काय घडलंय.
बॉल पाहिजे तसा डिलिव्हर झाला नव्हता बॉलरचा, मात्र यावेळेला नशीब त्यांच्या बाजूने बघायला मिळतंय. अशाच प्रकारचे बॉल टाकावे लागतील गोलंदाजाला खऱ्या अर्थाने. एक चांगली ओव्हर कमबॅक करून देऊ शकते, मोमेंटम पुरत शिफ्ट करून देऊ शकते फिल्डिंग करणाऱ्या टीमला सुद्धा. लोअर बॉलचा वापर ओळखलं आणि त्याला डिलिव्हर केले 6 धाव्यांसाठी. आज षटकारांचा पाऊस पडलाय सरस फलंदाजाने. स्लो बॉल पड़ा भी और उसका जड़ा भी 6 रन्स के लिए. हाल आहे षटकार सनी यांच्या बॅट मधून. बावन्न रन स्कोर कार्ड होती. 50 क्रॉस झाली आहे बॅटिंग करणारी टीम धोत्रे टीमची. सुंदर बॅटिंग मैदानामध्ये आतापर्यंत पेश केली आहे त्यांच्या सर्वच बॅट्समॅनने. ओपनिंगला आलेला सनी मैदानामध्ये आता प्रभावित करतोय. पहिला षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. स्टेप आउट केला वॅकेंट एरिया मध्ये. लॉंग ऑफ आणि डीप कव्हरचे क्षेत्ररक्षक दोघांच्या मध्ये हा चेंडू बघायला मिळाला. जिकडे धावून 2 धावा पूर्ण केल्या, त्या 2 रन्सने स्कोर कार्ड धावा लागल्या त्या 54 धावा. येणारे 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल मध्ये जर एखादा षटकार चौकार आला तर 60 रन स्कोर पास होऊ शकतात. जो आंतरडोरे टीमने आज हायेस्ट टोटल लावलाय 3 ओव्हर मध्ये 63चा, त्याला चेस होणार का, त्याला तोडणार का सनी. मात्र यावेळेला जास्त शफल झाले, त्यांना ब्लॉक केलं. चांगला चेंडू बघायला मिळाला. डॉट बॉल आलाय. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, फर्स्ट इनिंग आपल्याला बघायला मिळणार आहे. 54 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 5 बॉल मध्ये 10 रन्स खर्च केल्यात. सनी यांच्यासाठी हा शॉर्ट बॉल, त्याला दिशा दिली आहे. तिकडे फिल्डर लावण्यात आला होता, तो थोडीशी चुकी करतोय. सिंगलचा कन्व्हर्जन 2 धाव्यांमध्ये इथं झालाय. तिसरीचा प्रयत्न करत असताना फलंदाज होणारे बाद. 2च धावा मिळतील शेवटच्या बॉल वरती. छप्पन्न धावा स्कोर काढू ते लावल्यात. येणाऱ्या 18 बॉल आणि 57 धावाची गरज आहे. जर धोत्रे टीमने केल्यात तर मग खाड्याचा पाडा संघ काय नाही करू शकणार. क्रिकेट आहे. जर ते 18 बॉल मध्ये 56 बनवतात तर आपल्याकडे सुद्धा 18 बॉल खेळण्याची संधी आहे. तो प्रयत्न आता करणार का खाड्याचे पाडा टीम. त्यांच्याकडे सुद्धा तेवढेच दिग्गज फलंदाज आहेत. पहिले त्यांचे तिन्ही फलंदाज अतिशय घातक आहेत. चांगली मॅच होईल यातील मात्र शंका नाहीये. यानंतरची मॅच आजच्या दिवसातील शेवटची मॅच असेल क्वार्टर फायनल, जिकडे पहिल्या हाफ मध्ये सकाळच्या हाफ मध्ये प्रवेश घेतलाय आंतरवरडी टीमने. त्यांना कोण साथ देणार, धोत्रे टीम की खाड्याचा पाडा संघ. चला बॉल द्यायचा मैदानामध्ये. एक बॉल नवीन. आज सकाळपासून बंटी यांची बरीचशी मेहनत आपल्याला बघायला मिळते. स्वतःचे आयोजन आहे, त्यासाठी त्याला चांगलं रूप देण्याचं काम, चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचं काम बंटी करतायत. त्याच्यासोबत बाकी सर्वच त्यांचे सहकारी संगम असतील, त्यानंतर करण, बाकीची आम्हाला नाव माहिती नाहीत, मात्र त्यांचं काम, जय असेल, सुंदर काम बघायला मिळतंय. त्यांचं सुद्धा करावं लागेल कौतुक, कारण की 3 ते 4 ते 5 फक्त इकडे आयोजकांचे आपल्याला बघायला मिळतात. अंपायरच्या भूमिकेमध्ये कधी स्कोरर जे पण करता येईल त्यांच्या माध्यमातून ते करतायत आपल्या या आयोजनासाठी. आणि त्यांच्या साथ दिल्या तिसऱ्या दिवसाचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण केटीसी लाईव्ह स्वतः ओनर अजिंक्य यांच्या माध्यमातून बघतोय. सुंदर क्लॅरिटी. 18 बॉल मध्ये 57. साहिल आणि समीर ओपनिंगची जोडी मैदानामध्ये चालली आहे. युवा खेळाडू आहेत, यंगस्टर आहेत आणि यंगस्टर निडर बॅटिंग करावी लागेल. जिंकलो तर इतिहास आणि हारलो तर अनुभव, अशी मॅच आता आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळणार आहे. प्रयत्न करायचा आहे तर आत्ताच प्रयत्न करायचा साहिल आणि समीर यांना. समोर कितीही टार्गेट असो चेस करायला आपले प्रयत्न आपण एकनिष्ठपणे केले तर मात्र काहीही शक्य होऊ शकतं मैदानामध्ये. स्वतःवरती विश्वास दाखवणार का साहिल आणि समीर, की धोत्रेचा ब्रँड वैभव गोलंदाजीमध्ये स्वतःची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध करणार.
येणारे 18 बॉल 57 धावा, जिंकणारे टीम खेळायला क्वार्टर फायनल, शेवटचा सामना आजच्या दिवसातील. सेकंड इनिंगला होते सुरुवात. 18 बॉल मध्ये धावा बनवायच्या 57. स्ट्राईक एंड वरती समीर, गोलंदाजीसाठी वैभव सज्ज आहे. पहिलाच बॉल शॉर्ट, विकेटची संधी. पॉइंटचे क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाहीयेत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न फसला. समीर झालाय बाद पहिल्याच बॉल वरती. बीट झाला, त्याला वाटला गतीमध्ये येईल, मात्र परिवर्तन केलं. स्लोअर बॉल पहिलाच वापर केला. स्लोअर बॉलचा बाउन्सर फसला, त्याच्यामध्ये समीर जाळ्यामध्ये अडकला. समीर जागा येण्यासाठी सतीश मैदानामध्ये चालले. 17 बॉल मध्ये 57 धावांची गरज आहे. सुरुवात करणं गरजेचं आहे. पहिल्याच ओव्हरला मॅक्सिमाइज करायला पाहिजे, जिथे 57 धावा पाहिजेत. 21 रन्सची ओव्हर पॉवर प्ले मध्ये आपल्याला पाहिजे आणि ते ओळखून बॅटिंग करावी लागणार नवीन आलेले फलंदाज सतीश आणि नॉन स्ट्राईक एंड असला साहिल यांना. सतीश बॅटिंग साठी गेलेत. 17 बॉल मध्ये 57 समीकरण मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतंय. यावेळेला क्रॉस बॅटेड खेळायचा होता, प्रयत्न फसलाय. डॉट बॉल आलाय. येणारे 16 बॉल आता 57 धावांची गरज आहे. 16 बॉल 57 रन्स टू विन. 16 बॉल मध्ये 57 धावा. सतीश यांच्यावरती विश्वास दाखवलाय कर्णधाराने या मॅच मध्ये. यावेळेला बॅटची एज लागून थर्डमॅन क्षेत्ररक्षकाकडे बॉल गेलाय. शॉर्ट थर्डमॅन कडे, तिकडे एक धाव धावून पूर्ण झाली आहे. पहिली रन स्कोर कार्ड वरती आली आहे. अजूनही 56 धावांची गरज आहे. 15 बॉल बाकी आहेत. साहिल ज्यांच्यावरती आता जबाबदारी वाढली आहे, ज्यांच्यावरती आशा उमेद वाढल्यात, त्या म्हणजे खाड्याच्या पाड्या संघाच्या. मागील मॅच मध्ये 10 बॉल मध्ये 30 धावांची इनिंग, तशाच प्रकारची काहीतरी इनिंग पेश करावी लागेल. त्या सुद्धाही चांगली इनिंग पेश करावी लागेल या मॅच मध्ये. शॉर्ट बॉल वैभव यांचा आणि या स्क्वेअर लेग अंपायर यांचा इशारा आहे. वाईड बॉल रिव्ह्यू, वाईड साठी रिव्ह्यू घेण्यात येतोय. It's a wide ball. शॉर्ट बॉल साहिल यांनी वॅकेट एरिया मध्ये पुल केला आणि चेंडू सेकंड माउंस वरती सीमारेषा पार गेला. आला हा चौकार. चौकाराने मात्र सुरुवात केली आहे, ती मात्र रन चेस करण्यासाठी. 4 बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्यात वैभव यांनी. अजूनही 51 धावांची गरज आहे. 14 बॉल मध्ये 51 कठीण आहे, मात्र केला तर इतिहास होणार आहे. एक अशी इनिंग पेश करावी लागेल जिथे मात्र सगळ्यांनाच आश्चर्यचकित ठेवतील.
हे फलंदाज. 14 बॉल मध्ये 51 धावा पाहिजेत. साहिल बॅटची इनसाइड एज. विकेट किपर कोणतीही चुकी करत नाहीये. वैभव यांना मिळते ती विकेट. दुसरी विकेट ओपनिंगची जोडी या तंबूत पाठवण्यात यश आलंय. साहिल आणि समीर दोघांची विकेट घेतली आहे ती म्हणजे वैभव यांनी. दमदार कमबॅक वैभव यांचा बघायला मिळाला चौकारानंतर. बॅटिंगला चाललेत नागेश. सत्तावन्न धावाचा प्रेशर. पहिल्याच ओव्हर मध्ये चांगले चेंडू टाकून अजून प्रेशर वाढवलाय आणि त्या प्रेशर मध्ये विकेट जात आहेत म्हणजेच खाड्याच्या पाड्या संघाच्या. साहिल बाद झाला. त्याच्या बॅटमधून एक चौकार आला. शून्यावरती समीर यांना बाद केला. आता नागेश आणि सतीश. 13 बॉल मध्ये धाव बनवायच्यात 51. 13 मध्ये 51 म्हणजे दोन्ही ओव्हर मध्ये 25-25 माराव्या लागतील. 4-4 षटकार मारावे लागतील येणाऱ्या 13 बॉल मध्ये. 8 षटकार येणार का खाड्याच्या पाड्या संघासाठी? वैभव स्लोअर बॉल. अजून एक विकेटची संधी. मात्र कोणतं क्षेत्ररक्षक येणार बॉल खालती. सेकंड अटेम्प्ट वरती झेल घेतलाय. तिसरी विकेट या ओव्हर मध्ये आले वैभव यांची. वैभव सुंदर गोलंदाजी केली बॅटिंग करत असताना. 30 धावा बनवल्या तर 6 बॉल मध्ये. आता 6 बॉल टाकून फक्त 6 धावा खर्च केल्या. 3 फलंदाज बाद करण्यात यश आलं. येणारे 12 बॉल आणि 51 धावाची गरज आहे. चला फिल्डिंग टीम फिल्डिंग लावून घ्या लवकर. डिस्कशन नकोय. फिल्डिंग टीम चला फिल्डिंग लावून घ्या. कोऑपरेट करा. तुम्हाला सुद्धा 15 मिनिटं मिळणार आहेत 3 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी. निलेश दुसऱ्या ओव्हरसाठी निलेश सज्ज झालेत. पहिलाच बॉल फिरून मारलाय डीप फाईन लेगच्या वरतून. हा एक उत्तुंग षटकार. अजून 7 षटकार डोकावे लागतील जर मॅच जिंकायची असेल तर. आता फक्त षटकारामध्ये डील करावं लागेल. या षटकाराने 12 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 45 धावा पाहिजेत. 11 बॉल 7 षटकार आणि 3 सिंगल. येणार का 45 धावा? यावेळेला टप्पा बदलला आणि निर्णय सुद्धा बदलला. रिझल्ट सुद्धा बदलला या बॉलचा. डॉट बॉल आलाय. 10 बॉल मध्ये आता 45 धावांची गरज आहे. 10 बॉल मध्ये 45. यावेळेला ओव्हरपिच बॉलला गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. काव कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू 4 धावांसाठी ट्रान्सफर झाला. आता 41 धावा पाहिजेत. 9 बॉल मध्ये 41. सतीश तर मॅच मध्ये बनून राहायचं आहे. या 3 बॉल वरती 3 फटके येणं गरजेचं आहे. मग चौकार असो की षटकार, मॅचला जर 6 बॉल 36च्या आतमध्ये आणायचं आहे, एक चांगल्या स्थितीमध्ये आणायचं आहे. या 3 बॉल वरती आक्रमण करावं लागेल. चला फिल्डिंग टीम थोडा फास्ट खेळा. क्रिकेट आहे, अनिश्चित खेळ आहे, कधीही काही घडू शकतं. सतीश यांनी जर उर्वरित चेंडू 3 मोठे फटके मारले तर मॅच मध्ये मजा येणार. निलेशचा हा बॉल ओव्हरपिच होता. धोपर टेकून घुटना टेकून मारण्याचा प्रयत्न. हो सक्सेसफुल. घुटना टेक आणि तमाशा देख. एक दर्जेदार षटकार सतीश यांच्या बॅट मधून आलाय. संघर्ष करणारा हा षटकार. 22 रन स्कोर कार्ड वरती आल्यात. अजूनही 35 धावांची गरज आहे.
चेंडू बाकी ते 8 बॉल 35. क्रिकेट अनिश्चितच असा खेळ. प्रवीण दुगड यांच्या भाषेमध्ये ऐसा गिरगिट रंग बदलने में देर नाही लगती. काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. जर त्यांनी मारलं तितक्या धावा तर तुम्ही सुद्धा मारू शकता. ते सुद्धा बॅटनेच खेळत, तुम्ही सुद्धा बॅटनेच खेळताय. हे 2 बॉल मॅचचं चित्र बदलू शकतात. सतीश चांगला प्रयत्न करतात आपल्या टीम साठी. निलेश यांच्यावरती प्रेशर बिल्ड केलंय. हा बॉल लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा त्याला 1 बाउन्स सीमा रेषा पार. स्क्वेअर लेग आणि फाईन लेग, डीप फाईन लेगच्या मधून चेंडूला ट्रान्सफर केलं 4 धाव्यांसाठी. आता 7 बॉल मध्ये 31 धाव्यांची गरज आहे. 7 बॉल आणि 31 धावा. सात बॉल 31. या बॉलवरती षटकार चौकार आला तर अजून मजा येणार. मात्र प्रेक्षकांना फक्त मजा बघायची आहे. प्रेक्षकांना फक्त चौकार षटकार बघायचे आहेत आणि प्रेक्षकांच्या मनातली मॅच चालू आहे. चौकार षटकारामध्ये डील करतात दोन्ही संघ. सतीश यांनी मात्र आता लक्ष वेधून घेतलं त्यांच्या बॅटिंगने. 12 बॉल मध्ये जिकडे 50+ धावा पाहिजे होत्या, आता मात्र 7 मध्ये 31 पर्यंत समीकरण आणलंय. निलेश यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. या वेळेला बॅट या बॉलवरती आले सिंगल. येणारे 6 बॉल आणि 30 धावांची गरज. 6 बॉल मध्ये 5 षटकारांची गरज आहे. 6 बॉल 5 षटकार. बॅटिंग करणारा सतीश की आता गोलंदाजीसाठी येणारा नवीन गोलंदाज कोण ठरणार? हावी कोण जाणार क्वार्टर फायनल मध्ये, जिकडे आंतरराष्ट्रीय टीम त्यांची वाट बघताय. ज्या टीमने पहिल्या हाफ मध्ये सकाळी प्रभावित केलंय बॅटिंग करत असताना, 3 ओव्हर मध्ये 63 धावा डिफेंड करत असताना 6 बॉल मध्ये 7 धावा डिफेंड केल्या पहिल्या मॅच मध्ये. तो टीम त्यांना कोणती टीम झुंज देणार? 6 बॉल मध्ये 30 धावा बनवण्याची संधी आली आहे ते मात्र सतीश यांना. 6 बॉल मध्ये 5 षटकार ठोकायचे आहेत. सनी स्वतःवरती विश्वास दाखवतोय. सनी जबाबदारी घेतोय सामना आपल्या टीम साठी. बघायला गेलं तर 5 षटकार कंपल्सरी खेचायचे आहेत. गोलंदाजावरती कोणतेही प्रेशर नसणार आहे. 2 चांगले बॉल या ओव्हर मध्ये त्यांच्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जातील. मात्र सतीश ज्यांच्या बॅट मधून 8 बॉल मध्ये 20 धावा आल्यात, आता 6 बॉल मध्ये 30 धावा बनवायच्यात. 5 षटकार ठोकायच्यात सनी यांच्या विरोधात. तर कारनामा सतीश करणार का? जिंकणार का खाड्याचा पाडा संघ की धोत्रे टीम पुन्हा एकदा 1 साइड मॅच घेऊन जाणार? पहिलाच बॉल शॉर्ट होता. विकेट संधी. विकेट किपर बॉल खालती आल्यात. कोणती चुकी होत नाहीये. जी विकेट पाहिजे होती ती पहिल्याच बॉल वरती सनी यांनी घेऊन दिली आपल्या टीमला. आता मात्र ज्या आशा लागल्या होत्या हे सतीश यांच्या माध्यमातून, त्या मात्र तंबूच्या दिशेला चालल्यात. नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये चाललाय चेतन. प्रत्येक बॉलवरती षटकाराचं समीकरण मैदानामध्ये. मी आंतरराष्ट्रीय टीमच्या कॅप्टनला विनंती करेल सज्ज राहा. चेतन बॅटिंग साठी आलं. चेतन 5 बॉल मध्ये 30 धावा पाहिजेत. 5 बॉल मध्ये 5 षटकारांची गरज आहे. सनी यांचा हा बॉल शॉर्ट होता. पुल केलाय. तिकडे क्षेत्ररक्षक बॉल कडे फक्त बघत राहतील. षटकार आता आलाय. आता 4 मध्ये 4 षटकारांची गरज आहे. मॅच काय मैदानामध्ये रंगली आहे. आधीच म्हटलं होतं खाड्याचा पाडा संघ मॅच सोडण्यासाठी कधी रेडी नसतो. प्रत्येक वेळेला कुठे सिच्युएशन मध्ये मॅच असो ते लढा जरूर देतात. तो संघर्ष जरूर मैदानामध्ये करतात आणि तो संघर्ष मैदानामध्ये अजूनही चालू आहे. 4 मध्ये 24 ची गरज आहे. 57 चेस करायच्या होत्या. 33 धावा स्कोर कार्ड वरती आहेत.
4 बॉल मध्ये 24. हो यावेळेला अलॉंग द कार्पेट हा फटका बघायला मिळतोय. या फटक्यासोबतच मॅच आपल्या दिशेने झुकवण्याचा प्रयत्न सनी यांनी केलाय. फ्रंट फूट वरती बघायला मिळतात. इथून आता टार्गेट खूप कठीण झालंय. येणाऱ्या 3 बॉल आणि 23 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. सनी जरूर षटकार खेचला होता मात्र तिथून कमबॅक केला. दुसराच बॉल चांगल्या लेंथवरती बघायला मिळाला. पुढचा बॉल यावेळेला चेंडू ट्रायव्हल होणार की हो ट्रायव्हल झालाय. लॉंग ऑनच्या वरतून आलाय हा एक दर्जेदार षटकार. चांगला फटका. आज मात्र सगळ्याच बॅट्समनने प्रभावित केलाय. मात्र बऱ्याच धावा पाहिजे होत्या. संघर्ष कठीण होता मात्र खाड्याचा पाडा टीम लास्ट पर्यंत संघर्ष करतायत. हा वाईट बॉल आलाय. या वाईटच्या स्वरूपात 42 धावा स्कोर कार्ड होते लागल्यात. 41 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 2 बॉल आणि 17 रन्सची गरज आहे. ही आलेली 1 धाव. या 1 धावेने स्कोर कार्ड धावा लागला 42. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत वैभव. कोणती चुकी करत नाही आहेत. 57 धावा चेस करत असताना 43 वरती इनिंग समाप्त झाली आहे. खाड्याचा पाडा संघ कौतुक करावे लागेल तुमचं सुद्धा. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.